Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 7 about the chapter circle. In all the previous lectures, we have come up to basic ideas about the circle chapter. Mainly 3 theorems we have done: tangent theorem, its converse, and theorem of tangent segments. So just try to recollect what is done in tangent theorem. See, the statement of the tangent theorem was the tangent at any point of a circle. Circle वरच्या कुठल्याही पॉइंटला काढलेली tangent, it is perpendicular to the radius through the point of contact. महत्वाचं आहे की सर्कल वरच्या A या पॉइंटला समजा मी tangent काढलेली असेल तर O हे समजा सेंटर असेल सर्कलचं, तर OA ही रेडियस झाली ना, बरोबर ना. इथे मी डायग्राम काढतो म्हणजे कळेल. कसं आहे, या सर्व गोष्टी चांगल्या कॉन्क्रीटली आपल्याला कळलेल्या असल्या पाहिजेत, म्हणून वेगवेगळ्या डायग्राम्स काढून आयडियाज क्लिअर करून घ्यायचे. हे तुमचं सर्कल आहे आणि इथे सेंटर आहे समजा O. हे समजा त्या सर्कलचं सेंटर आहे. नेम ऑफ दॅट सेंटर इज O. आता हा जो पॉईंट आहे इथे समजा मी टँजंट काढलेली आहे. समजा दिस इज टँजंट. हे रफ स्केच काढतो आहे. हा पॉईंट समजा ए असेल, हा सर्कलवरचा पॉईंट असेल, तर ही जी रॅडियस आहे ती इथे परपेंडिक्युलर असते. बघा टँजंट थिअरम काय सांगतो, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल, म्हणजे ॲट ए मी टँजंट काढलेली आहे. इट इज परपेंडिक्युलर टू द रॅडियस थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे ओ ए आणि ही लाईन एल हे परपेंडिक्युलर असतात. दॅट इज टँजंट थिअरम. दुसरं काय म्हणतोय आपण, लाईन परपेंडिक्युलर टू द रॅडियस. रॅडियसला मी परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती त्या सर्कलला टँजंट असते. बघा, इज टँजंट टू द सर्कल, हा त्याचा कॉन्व्हर्स झाला. आणि तिसरा रिझल्ट आपण असं बघितला की सर्कलच्या बाहेरून ज्या 2 टँजंट्स काढता येतात, म्हणजे इथे समजा सर्कलच्या बाहेर पॉईंट आहे, तर ही समजा एक टँजंट आहे आणि ही दुसरी टँजंट आहे. तर ह्या ज्या इथे समजा ही पीला मिळाली तर आणि इथे क्यूला मिळालं, हा पॉईंट समजा डी असेल तर डी पी ही टँजंट सेगमेंट झाली, डी क्यू ही दुसरी टँजंट सेगमेंट झाली. त्यांची लेंथ सेम असते. एवढे 3 गोष्टी आपण प्रूव्ह केल्या. लवकरात लवकर ती फिगर मी काढून टाकतो कारण ती फारच वाईट फिगर होती. मुद्दा असा आहे की हे थिअरमच्या स्टेटमेंट्स तुम्हाला चांगल्या कधी कळतील, जर तुम्ही करस्पॉन्डिंग फिगर तिथे डोळ्यासमोर ठेवली तर. पुढे पुढे असे अनेक थिअरम्स दिसतील तुम्हाला की त्या थिअरम प्रूव्ह करण्यासाठी ज्या डायग्रॅम्स मी काढल्या त्या डायग्रॅम्स जिथे येतील ना, ते प्रॉब्लेम्स आपल्याला ते थिअरम वापरून करायचे आहेत. असं ते कनेक्शन तुम्हाला जोडता आलं पाहिजे या 2 गोष्टी. ठीक आहे. नाव वी आर इन अ पोझिशन टू सॉल्व द प्रॉब्लेम सेट. आणि त्याच्यामध्ये 3-4 लहान प्रॉब्लेम्स आहेत. आय थिंक दे आर व्हेरी सिम्पल. पहिलाच प्रॉब्लेम बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर द रॅडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर इज 6 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे मी ती डायग्राम काढतो इथे सो दॅट विल बी एबल टू अंडरस्टँड इट प्रॉपर वे. समजा हे सर्कल आहे आणि इथे कुठेतरी त्याचं सेंटर आहे. समजा हे सेंटर घेतलं तुम्ही. ओके, समजा हे सेंटर आहे तुमचं सी आणि इथे आपल्याला एक लाईन काढायची आहे जी त्याला टँजंट आहे. बघा त्याने दिलं आहे ना, इन द ॲडजॉइनिंग फिगर रॅडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी, लाईन ए बी इज टँजंट ॲट ए. इथे हा ए जो पॉईंट आहे ना तिथे ती लाईन त्याला टँजंट. हे बघ, म्हणजे ही लाईन आपण काढली. ओके, तर इथे हा पॉईंट आहे तुमचा ए आणि इथे आणखी एक पॉईंट दिलेला आहे तुम्हाला बी. त्याच्यानंतर सी हे सेंटर आहे. तर तुम्हाला काय सांगितलं आहे बघा, लाईन ए बी इज टँजंट ॲट ए. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी वाय. हां, आता इथे तुम्हाला जर जॉईन करायचं झालं ना सी ए बी, म्हणजे इथे तुम्ही हे जॉईन करा सी ए. ओके, तसंच तुम्ही सी बी हे जॉईन करूया आपण. ठीक आहे. मग आता त्यांनी पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बीचं मेजर काय. डेफिनेटली यू नो बाय टँजंट थिअरम की ही जी रॅडियस आहे सी ए आणि ह्या ए या पॉईंटला ही टँजंट आहे. दिलं आहे ना तुम्हाला, बघा लाईन ए बी इज टँजंट ॲट ए. सो अँगल सी ए बी हा त्यातला पहिला प्रश्न आहे. अँगल सी ए बी इज 90 डिग्रीज बाय व्हॉट, टँजंट थिअरम.
टेंजंट थिअरम टेल्स यू दिस की हा जो अँगल आहे त्याचं व्हायचं रिझन पण आपण दिलं. पुढे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम द लाईन ए बी वाय. बघा ही जी रॅडियस आहे ना तुम्हाला दिलंय बघा, द फॉलोइंग फिगर द रॅडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी 6 सेंटीमीटर्स, म्हणजे ही 6 आहे दिलेलं आहे तुम्हाला. मग आता त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. आता एखाद्या पॉईंटचं लाईनपासूनचं डिस्टन्स म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला काढायचं असतं. ही समजा लाईन आहे आणि इथे बाहेर एक पॉईंट आहे, तर त्या पॉईंटचं त्या लाईनपासूनचं डिस्टन्स म्हणजेच तुम्ही काय करता, इथे परपेंडिक्युलर ड्रॉप करता आणि हे जे लेंथ आहे परपेंडिक्युलरची दॅट इज द डिस्टन्स. मग इथे त्या परपेंडिक्युलरची लेंथ किती आहे, 6. म्हणून आपण काय म्हणणार की इथे आपण असं म्हणणार व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्री फ्रॉम लाईन ए बी वाय, इट इज 6. सो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होणार, डिस्टन्स सी ए इज इक्वल टू 6 ॲज सी ए इज परपेंडिक्युलर टू ए बी. ओके, and this perpendicular distance is nothing but the distance between C and A. हे दिलेलं आहे तुम्हाला 6. म्हणून त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्री फ्रॉम लाईन ए बी. सो डिस्टन्स ऑफ पॉईंट सी, डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी, फ्रॉम लाईन ए बी इज 6 सेंटीमीटर्स, इज 6 सेंटीमीटर्स. तिसरा प्रश्न काय आहे बघा आता की डिस्टन्स ए बी 6 सेंटीमीटर, ए बी पण 6 सेंटीमीटर तुम्हाला दिलेलं असेल. सो इफ डिस्टन्स ए बी इज 6 सेंटीमीटर्स, सी ए इज 6 सेंटीमीटर गिवन. ट्रँगल सी ए बी जर विचारात घेतला, ट्रँगल सी ए बी is right angled triangle, right angled triangle. So right angled triangle आलं की पायथागोरस प्रॉपर्टी. सो तुम्हाला त्यांनी काय विचारलंय आता, सी बी डिस्टन्स किती आहे, म्हणजे हे अंतर विचारलेलं आहे सी बी. मग त्याच्यात हायपोटेनस कोणता आहे, सी बी. सो सी बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू सी ए स्क्वेअर्ड प्लस ए बी स्क्वेअर्ड बाय पायथागोरस थिअरम. मग त्याच्यामुळे काय होईल, सी बी स्क्वेअर विल बी 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे 72 झालं ते. म्हणजे सी बी किती झालं, रूट ऑफ 72. रूट ऑफ 72 म्हणजे किती झालं, 6√2. ओके, सो दॅट लेंथ इज 6√2. पुढे काय विचारलं आहे बघा तुम्हाला, चौथा प्रॉब्लेम, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी वाय. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. ए बी सी ह्याचं मेजर काय असतं असं तुम्हाला त्यांनी विचारलं. कसं करणार आहे, ए बी सीचं मेजर मला काढायचं आहे. कसं काढायचं सांगा, सिम्पल आहे. तुम्ही आता बघा हा जर ट्रँगल विचारात घेतला तर या ट्रँगलच्या बाबतीत काय झालं बघा, तुम्हाला ए बी त्यांनी 6 दिलेलंच आहे आणि हे ए सी 6 आहे, रॅडियस 6 आहे. त्यामुळे हा ए सी बी ट्रँगल ज्यावेळी तुम्ही विचारात घेता त्यावेळी काय झालं, ए सी आणि ए बी या त्याच्या इक्वल साईड झाल्या, म्हणजे हा आयसोस्केलस ट्रँगल झाला, आयसोस्केलस राईट अँगल्ड ट्रँगल. मग आयसोस्केलस राईट अँगल ट्रँगल झाल्यानंतर इथे जर 90 अंशाचा कोन आहे सी ए बीच्या ठिकाणी, तर ए सी बी आणि ए बी सी यांचं बेरीज होणार 90. म्हणून मग आणि ते आयसोस्केलस आहेत. आयसोस्केलस ट्रँगल थिअरम, आय विल एनलार्ज दिस सो दॅट वी कॅन अंडरस्टँड. आता कसं झालं बघा, ट्रँगल चौथ्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही विचारात घ्या, ट्रँगल ए सी बी इज आयसोस्केलस राईट अँगल्ड ट्रँगल. आयसोस्केलस राईट अँगल्ड ट्रँगल. का आयसोस्केलस राईट अँगल ट्रँगल सांगा, ॲज AC is equal to 6, AB is also 6 and angle CAB is 90 degrees. म्हणून हा आयसोस्केलस राईट अँगल्ड ट्रँगल झाला
आणि त्याच्यामधली काय प्रॉपर्टी असते, ए सी ही जी भुजा आहे ती आणि ए बी या दोन्ही भुजा समान लांबीच्या आहेत, मग कॉन्ग्रुएंट साईड्सच्या समोरचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. सो अँगल ए सी बी इज सेम ॲज अँगल ए बी सी. इथे काय म्हणता येईल मला प्रॉपर्टी कसली, की आयसोस्केलस ट्रँगल थिअरम असं त्याला आपण म्हणतो. आयसोस्केलस ट्रँगल थिअरम. मग त्या थिअरमच्या माध्यमातून मला असं म्हणता येतं की हे दोन इक्वल आहेत आणि इथला अँगल हा 90 अंशाचा आहे. मग आता काय होणार बघा, अँगल ए सी बी प्लस अँगल ए बी सी आणि प्लस अँगल सी ए बी, अँगल सी ए बी, दिस इज 180. Why 180? Because this is sum of angles of triangle. Sum of angles of triangle. या सर्वांची बेरीज 180 आहे. त्यातला हा जो अँगल आहे सी ए बी हा 90 आहे. सो नाव व्हॉट आय कॅन से, इथलं हे बघा, हे लक्षात घ्या, याला समजा आपण 1 म्हटलं आणि याला 2 म्हटलं. सो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 म्हणजे हे सर्व, हा जो रिझल्ट आहे तो आणि हा, हे सर्व मिळून मी 1 म्हटलं तर मला काय लिहिता येईल बघा, अँगल ए सी बी आणि अँगल अँगल ए सी बी आणि अँगल ए बी सी हे दोन्ही सेम आहेत. म्हणून आय कॅन राईट इट ॲज 2 times अँगल ए सी बी प्लस हा सी ए बी म्हणजे तो 90 अंशाचा आहे बरोबर 180 डिग्रीज. म्हणून काय झालं बघा, 2 times अँगल ए सी बी इज 180 minus 90. सो इट इज 90 डिग्रीज. आणि मग त्याच्यामुळे मला लिहिता येईल की अँगल ए सी बी 2 times अँगल ए सी बी जर 90 अंशाचा कोन असेल तर तुम्हाला अँगल ए सी बी किती होणार बघा, 45 डिग्रीज. सो व्हॉट इज आस्क्ड, अँगल ए सी बी आणि अँगल ए बी सी हे सेम आहेत, त्यामुळे अँगल ए सी बी आणि अँगल ए बी सी हे दोन्ही 45 अंशाचे कोन आहेत. आपणाला प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आहे बघा, दे हॅव आस्क्ड व्हॉट इज अँगल ए बी सी, तर त्याचं हे रिझनिंग आहे, दॅट इज द आन्सर, अँगल ए बी सी 45. दुसरा जो पार्ट होता त्याच्यामध्ये त्याची लेंथ जी आहे, तिसऱ्या पार्टमध्ये लेंथ ऑफ सी बी इज 6√2. इथे तुम्हाला दोन्ही ज्या पहिल्या 2 गोष्टी आहेत तिथे इफेक्टिवली आपण टँजंट थिअरम वापरतो. सी नाव हाऊ दिस इज अन ॲप्लिकेशन ऑफ द थिअरम्स दॅट यू हॅव लर्न. कशासाठी मी ते थिअरम प्रूव्ह केले, तर अशा टाईपचे प्रॉब्लेम्स ज्यावेळी मला विचारतात त्यावेळी मला सांगता येतं. मी इथे असं मला माहिती आहे की बघा, इथे आपल्याला काय माहिती होतं की ही जी लाईन आहे एल, समजा मी याला नाव दिलं, ती ए या पॉईंटला या सर्कलला टँजंट आहे, म्हणून सी एला ही परपेंडिक्युलर असणार. हे मला कशावरून कळलं, टँजंट थिअरम. हे मला इथे बघा, इथे त्यांनी जेव्हा ए बी ही 6 दिली साईड मला आणि ए सी ही 6 आहेच रेडियस, म्हणजे हा आयसोस्केलस ट्रँगल झाला आणि इथे 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे आयसोस्केलस राईट अँगल ट्रँगल आहे. आणि आयसोस्केलस ट्रँगलमध्ये ज्या कॉन्ग्रुएंट साईड्स असतात त्यांच्या समोरचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा आयसोस्केलस थिअरम मी वापरू शकलो. जर मला आयसोस्केलस ट्रँगल थिअरम माहिती नसेल तर आय कॅनॉट सॉल्व दिस प्रॉब्लेम. See the beauty of the results that we are proving and how we are using those results in proving further results or solving certain problems. हे सौंदर्य आहे मॅथमॅटिक्सचं. कसे आपण पूर्वीच्या रिझल्ट्सचा वापर करतो, जसं आपल्या रिअल लाईफमध्ये आपण म्हणतो की आपण जे काही अनुभव घेतले, जे काही आपल्या म्हणजे आपणाला जे एक्सपिरियन्सेस आले जगताना, त्याच्यामधून आपण शिकत जातो, त्या अनुभवातून आपण शिकतो. तसंच हे पूर्वीचे जे रिझल्ट्स गणितात तुम्ही सिद्ध करता त्या रिझल्ट्समधून तुम्ही शिकत जाता. ते रिझल्ट्स कसे वापरायचे, जसं आपण एखादे प्रसंग आपल्यावर येतात त्यावेळी तसाच प्रसंग पुन्हा आला की मी कसं वागायचं हे मी पूर्वीच्या प्रसंगातून शिकलेलो असतो. तसंच इथे आहे, मला एखादा रिझल्ट मला प्रूव्ह करायचा आहे तर मी कसे थिअरम्स वापरायचे, अशा टाईपचे अनेक प्रॉब्लेम्स ज्यावेळी सोडवा त्यावेळी तुमच्या लक्षात येईल हाऊ वी आर गोइंग टू यूज इफेक्टिवली वॉट एव्हर इज ऑलरेडी प्रूव्ड बाय यू. हे जे सौंदर्य आहे ना मॅथमॅटिक्सचं, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट प्रॉब्लेम अँड ऑल दॅट. परंतु हे सर्व गमतीदार असतं, नीट समजावून घ्या ते. आता इथे बघा,
आता ही फिगर बघितल्यावरच तुम्हाला लक्षात यायला हरकत नाही की आपल्याला कुठेतरी कदाचित, माहीत नाही मला, मी काय हा प्रॉब्लेम आधी वाचला नाही आहे, टँजंट सेगमेंटचा थिअरम वापरावा लागेल का, कारण हे आरमधून आर एम आणि आर एन या टँजंट सेगमेंट्स दिसत आहेत मला. बघा आता इथे काय म्हटलं आहे सेकंड प्रॉब्लेममध्ये, इन द ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, दिस इज देअर. फ्रॉम द पॉइंट आर सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट्स, करेक्ट, टचिंग द सर्कल ॲट एम अँड एन. देन लेंथ इफ ओ आर इज 10, ही तुम्हाला 10 दिलेली आहे त्यांनी, आणि रॅडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर आहे. then what is the length of each tangent segment and what is the measure of angle MRO, what is the measure of angle MRN, असा हा प्रॉब्लेम आहे. सो वी विल सॉल्व इट. असे मस्त असतात हे प्रॉब्लेम सोडवायला, विचार करायचा, छान वाटतं मग ते एकदा यायला लागले प्रॉब्लेम्स की. सो सपोज दिस इज दॅट सर्कल, ठीक आहे, कदाचित हे सर्कल वाटत नसेल, अजून आपण वाढवूया ते. ओके, नाव दिस इज सपोज सर्कल. देन व्हॉट, you have a center of the circle, center of the circle O समजा. त्याच्यानंतर इथे आपण N हा पॉईंट घेतोय, इथे M. आपण असं करूया, सर्कलच्या बाहेर आधी त्या ओच्या रेषेतच एक पॉईंट घेऊया R, आणि तिथून आपण टँजंट काढूया. ओके, वी विल ड्रॉ टँजंट. आणि इथूनच आपण दुसरी टँजंट काढूया. मग हा जो पॉईंट आहे आपला, आणि तसंच हे आपण जॉईन करूया. म्हणजे काय झालं बघा, तसंच अजून तुम्हाला ओ एम आणि ओ एन आपण ड्रॉ करूया. हे हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो, आणि ओ हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि ओ. म्हणजे आता तुम्हाला ही डायग्रॅम क्लिअर झाली. इथे हा तुमचा पॉईंट आहे तो एम आहे, इथे एन आहे, इथे आर आहे. ओके, आता काय दिलं आहे बघा, सेंटर इज ओ, पॉईंट आर, आर एम आर एन, ह्या दोन टँजंट सेगमेंट्स झाल्या. ओ आर इज 10, दिस लेंथ इज 10 सेंटीमीटर्स. आणि काय दिले तुम्हाला, रॅडियस 5, म्हणजे हे 5 सेंटीमीटर आहे, हे पण 5 सेंटीमीटर आहे. तर मग आता इथे हा 90 अंशाचा कोन आहे बिकॉज ऑफ द टँजंट थिअरम. त्यामुळे जर तुम्ही ओ एम आर हा ट्रायंगल घेतलात, वी कॅन से दॅट ओ एम इज परपेंडिक्युलर टू आर एम. वाय? टँजंट थिअरम. त्यामुळे काय झालं, ट्रायंगल OMR is right angled triangle. Triangle OMR is right angled triangle. So obviously Pythagoras property. So what we can say, OR square is equal to OM squared plus MR squared. मग ओ आर तुम्हाला 10 दिलेला आहे, त्यामुळे इथे 100 बरोबर ओ एम, म्हणजे ही त्रिज्या ती 5 दिलेली आहे. सो 25 प्लस एम आर स्क्वेअर्ड, म्हणजेच तुम्हाला काय झालं बघा, एम आर स्क्वेअर्ड इज इक्वल टू 100 मायनस 25. सो इट कम्स आउट टू बी 75. त्यामुळे एम आर ही जी लेंथ आहे दॅट कम्स आउट टू बी रूट ऑफ 75, विच यू कॅन राईट ॲज 5 म्हणजे रूट ऑफ 25 इंटू 3, आणि आउट ऑफ दॅट 25चं स्क्वेअर रूट 5 आलं. सो 5 रूट 3, करेक्ट. सो दिस 5 रूट 3 सेंटीमीटर हे एम आर, आणि एम आर आणि एन आर हे इक्वल असतात. बघा हे कशावरून लिहू शकता तुम्ही, टँजंट सेगमेंट थिअरम. सी हाऊ प्रिव्हियस नॉलेज ऑफ थिअरम्स इज व्हेरी युजफुल. टँजंट सेगमेंट थिअरम, दॅट थिअरम टेल्स यू दॅट एम आर आणि एन आर दे आर इक्वल. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय काय विचारलेलं होतं बघा इथे, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. सो दॅट इज डन. सो वी कॅन से लेंथ ऑफ each tangent segment, length of each tangent segment
इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर्स. हा एक भाग झाला. आता पुढे काय म्हटलंय बघा, व्हॉट इज द लेंथ ऑफ, झालं. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MROचं मेजर विचारलंय तुम्हाला. आता ते कसं सांगता येईल बघा, व्हॉट कॅन यू से. त्याचं इथे बघा, इथे 90 अंशाचा कोन आहे. MRO आता कसं आहे बघा, MR आणि NR या दोन काय आहेत, इक्वल लेंथ असलेल्या टँजंट सेगमेंट्स आहेत. तर तुम्ही आता काय करू शकता की तुम्हाला जर तुम्ही ट्रायंगल बघूया, आपण हे एनलार्ज करूया सो दॅट आय विल राईट इट हिअर. नाउ इन ट्रायंगल RMO, ट्रायंगल RMO त्याचा जर विचार केला, ट्रायंगल RMO is right angled triangle, is right angled triangle. Okay, now side opposite to angle MRO इज बघा, MRO म्हणजे हा इथला अँगल, त्याच्या अपोजिट साईड म्हणजे OM इज OM. ओके, व्हॉट इज लेंथ ऑफ OM. OM ही रॅडियस आहे, ती 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि लेंथ ऑफ OR इज 10 सेंटीमीटर्स. म्हणजे काय झालं बघा, हा जर अँगल मी थिटा घेतला तर साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग इथे अपोजिट साईड थिटाच्या अपोजिट काय आहे 5, हायपोटेनस किती आहे 10, मग ते 5/10 1/2 झालं. मग साइन थिटा 1/2 म्हणजे थिटा 30 डिग्रीज झाला. ओके, सो अँगल MRO इज 30 डिग्रीज. सिमिलरली यू कॅन प्रूव्ह, कारण इथे पण हे 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर हा इश्यू वापरता येईल. सिमिलरली अँगल व्हॉट वी कॅन से NRO इज ऑल्सो 30 डिग्रीज. सो दॅट फॉलोज. आणखी काय विचारलंय बघा आपणाला, त्यांनी काय विचारलं होतं बघा, व्हॉट इज द लेंथ ऑफ, झालं. व्हॉट इज द दिस थिंग मेजर ऑफ अँगल MRO, ते आपण 30 काढलं. आता व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. मग ते किती सोपं आहे बघा. आता काय होईल बघा, हा दुसरा रिझल्ट झाला तुम्हाला विचारलेल्यातला. आता तिसऱ्यामध्ये काय होईल, हे दुसरं झालं, हा पहिला भाग होता. ओके, आता तिसऱ्यामध्ये त्यांनी काय विचारलंय, अँगल MRN विचारलाय तुम्हाला. सो व्हॉट आय कॅन से, रिझल्ट ऑफ अँगल, ॲडिशन ऑफ अँगल्स वरून काय लिहिता येतं मला, अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. म्हणजेच ते काय होईल 30 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज. सो इट इज इक्वल टू 60 डिग्रीज. सो अँगल MRO इज 60 डिग्रीज. Okay, so this is how such problems can be done, and see how effectively we are using previous result. That is the beauty of all these problems that we are solving and the theory that we are learning. Okay, so thank you. We will continue in the next lecture. Thanks.